शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांना पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी केलेली मारहाण, त्यानंतर आव्हाडांनी घेतलेला आक्रमक पवित्रा याची चर्चा मागचे 2 दिवस होती। विधानसभा अध्यक्षांनीही याची गंभीर दखल घेत याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिलेत। काही दिवसांपूर्वी विधानभवनाच्या परिसरात जितेंद्र आव्हाडांनी मंगळसूत्र चोराचा अशी घोषणा देत पडळकरांना डिवचलं। त्यानंतर विधानभवन परिसरात गाडीचा धक्का लागल्यानं पडळकर आणि आव्हाडांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली आणि गुरुवारी याचं रूपांतर दोघांच्याही कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यात झालं। त्यामुळे सगळ्यात आधी आमदार जितेंद्र आव्हाडांनी गोपीचंद पडळकरांना डिवचलं आणि त्यावरूनच हा राडा सुरू झाला अशा चर्चा झाल्या। तसंच सत्ताधाऱ्यांनी जितेंद्र आव्हाडांचा आणखी एक व्हिडिओ शेअर केला, ज्यात आव्हाडांनी एका पत्रकाराच्या हातावर फटका मारल्याचं दिसून येत आहे। त्यानंतर गुरुवारी मध्यरात्री पोलिसांच्या गाडीसमोर झोपून गाडी अडवल्यामुळे आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पण जितेंद्र आव्हाडांनी असा राडा करण्याची ही पहिलीच वेळ नाही। जितेंद्र आव्हाड आणि राडा हे जुनं समीकरण असल्याचं सांगितलं जातं। आजवर कोणत्या कारणांमुळे आव्हाड चर्चेत आले होते, त्यांच्या राड्यांचा इतिहास काय, त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू। सगळ्यात आधी जितेंद्र आव्हाडांचा राजकीय प्रवास थोडक्यात जाणून घेऊयात। मूळचं नाशिकच्या सिन्नर तालुक्यातलं असलेलं आव्हाडांचं कुटुंब हे ठाण्यात स्थायिक झालं। तेव्हा विद्यार्थी दशेत असल्यापासूनच आव्हाड राजकारणाकडे वळले। कॉलेज इलेक्शन्स मधून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली। याच काळात त्यांचा काँग्रेसशी संपर्क आला आणि आपल्या कामानं 1980-81 मध्ये ते थेट ठाणे जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस झाले। या काळात ज्येष्ठ नेते पद्मसिंह पाटील यांच्या संपर्कात ते आले आणि त्यांच्या सक्रिय राजकारणाला सुरुवात झाली। सुरेश कलमाडी आणि पद्मसिंह पाटलांमुळेच आपण शरद पवारांच्या जवळ जाऊ शकलो असं आव्हाड सांगतात। 2 दशकं काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेत काम केल्यानंतर 1999 पासून जितेंद्र आव्हाड शरद पवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत। 2002 आणि 2008 मध्ये त्यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आलं, पण 2009 मध्ये त्यांना राष्ट्रवादीकडून मुंब्रा कळवा या मतदारसंघाचं तिकीट मिळालं आणि शिवसेनेच्या या गडाला आव्हाडांनी खिंडार पाडलं। तेव्हापासून सलग 4 वेळा आव्हाड मुंब्रा कळव्यातून आमदार म्हणून निवडून येत आहेत। त्यांच्या बहुजनवादी आणि अल्पसंख्याकवादी धोरणामुळे ठाण्याजवळचा मुंब्रा कळवा मतदारसंघ आव्हाडांनी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला बनवला। महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांना मंत्रीपदही देण्यात आलं, पण कधी वादग्रस्त विधानं किंवा वादग्रस्त कृती यामुळे आव्हाड नेहमीच चर्चेत राहिले। त्यामुळे त्यांना तुरुंगात सुद्धा जावं लागलं। जितेंद्र आव्हाडांचा गाजलेला पहिला राडा म्हणजे बाबासाहेब पुरंदरेंना केलेला विरोध। 2015 मध्ये बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला होता। तेव्हा शिवचरित्राची मोडतोड केल्याचे, कुणबी समाजाची बदनामी केल्याचे आरोप करत पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण देऊ नये या मागणीसाठी राज्यभर आंदोलनं झाली। त्यावेळी संभाजी ब्रिगेडकडून ठिकठिकाणी शिवसन्मान जागर परिषदा घेण्यात येत होत्या। या परिषदेत जितेंद्र आव्हाडही सहभागी व्हायचे। त्यावेळी ते मंचावरून आक्रमक भाषण करायचे। नाशिकमध्ये झालेल्या 11व्या शिवसन्मान जागर परिषदेत भाषण करताना जितेंद्र आव्हाडांनी पुरंदरेंवर गंभीर आरोप केले होते। बाबासाहेब पुरंदरे यांच्या साहित्यात विकृती भरलेली आहे। राष्ट्रमाता जिजाऊंचं त्यांनी केलेलं चारित्र्य हनन म्हणजे आधुनिक मनुस्मृतीचं आहे। स्वतःला शिवशाहीर म्हणवणाऱ्या या व्यक्तीनं इतिहासाचा खून केलाय। बाबासाहेब पुरंदरे हेच खरे जेम्स लेन असल्याचा खळबळजनक आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला होता। त्यावेळी आव्हाड चांगलेच चर्चेत आले होते। त्यावेळी सांगलीत झालेल्या एका सभेत त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्नही शिवप्रतिष्ठान संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला होता। पुढे 2019 मध्ये जेव्हा भारत सरकारने बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर केला, तेव्हा सरकारनं पुरंदरेंना पद्मविभूषण जाहीर करून शिवप्रेमींच्या जखमांवर मीठ चोळले। छत्रपतींच्या इतिहासासाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे। महाराजांची बदनामी करणाऱ्याला सरकार पोचतंय अशी टीका आव्हाडांनी केली होती। त्यामुळेही मोठा राडा झाला होता। त्यानंतर आव्हाड चर्चेत आले अनंत करमुसे प्रकरणामुळे। 2020 मध्ये अनंत करमुसे या कासारवडवली येथे राहणाऱ्या तरुणाने फेसबुक आणि ट्विटर या दोन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात पोस्ट लिहिली। तसंच त्यांचं एक अश्लील चित्रही या तरुणानं सोशल मीडियावर पोस्ट केलं। त्यावेळी जितेंद्र आव्हाड हे राज्याचे गृहनिर्माण मंत्री होते। 5 एप्रिल 2020 ला अनंत करमुसेने केलेल्या या पोस्ट नंतर पोलिसांच्या वेशात असलेले काही लोक रात्री 2 वाजता त्याच्या घरी आले आणि त्याला पोलीस स्टेशनला घेऊन जात असल्याचं त्यांनी सांगितलं। पण पोलीस स्टेशनला न नेता त्यांनी आपल्याला गाडीत बसवून जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातल्या नाद बंगल्यावर घेऊन गेले असे आरोप करमुसेनं केले होते। त्यावेळी तिथं स्वतः जितेंद्र आव्हाड उपस्थित होते। त्यांच्या समोरच मला फायबर, लाकूड आणि लोखंडी काठ्यांनी मारहाण करण्यात आली। आव्हाडांनी मला पोस्ट का केली असा जाब विचारला। तेव्हा मी त्यांची माफी मागत पोस्ट डिलीट केली, तरी त्यांनी पुन्हा मला आव्हाडांसमोर मारहाण केली। नंतर त्यांनी मला वर्तकनगर पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे आरोप अनंत करमुसेनं केले होते। या सगळ्या प्रकरणामुळे त्यावेळी मोठा राडा झाला होता।
एका मंत्र्याच्या गुंडाकडून सामान्य तरुणाला मारहाण होते असं म्हणत विरोधकांनी चांगलंच रान उठवलं होतं। या प्रकरणी 2021 मध्ये आव्हाडांना मंत्री असतानाच अटक करण्यात आली आणि लगेचच त्यांना जामीनही मंजूर झाला। या प्रकरणी आव्हाडांचे पीए अभिजित पवार यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली होती। महाविकास आघाडी सरकारच्या काळात या प्रकरणाची चौकशी बंद करण्यात आली होती, पण 2023 मध्ये सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणाची पुन्हा एकदा चौकशी करण्याचे आदेश दिले होते। यानंतर आव्हाडांचा राडा चर्चेत आला होता हर हर महादेव चित्रपटावरून केलेल्या आंदोलनाचा। अभिजित देशपांडे दिग्दर्शित हर हर महादेव हा सिनेमा ऑक्टोबर 2022 मध्ये प्रदर्शित झाला होता। तेव्हा या सिनेमाला विरोध करण्यासाठी जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी 7 नोव्हेंबर 2022 ला रात्री 10 वाजता ठाण्यातल्या विवियाना मॉल इथं या सिनेमाचा शो बंद पाडला। तेव्हा आव्हाडांच्या कार्यकर्त्यांनी थिएटरमधून प्रेक्षकांना बाहेर जाण्याची विनंती केली होती, पण काही प्रेक्षकांनी आमच्या तिकिटाचे पैसे परत द्या अशी मागणी आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडे केली। तेव्हा तिथल्या काही प्रेक्षकांना आव्हाडांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली। तेव्हा परीक्षित धुर्वे यांच्या तक्रारीवरून जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या 100 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। यावेळी मनसेकडूनही आव्हाडांच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं। त्यानंतर या प्रकरणी सुद्धा आव्हाडांना अटक झाली होती। त्यानंतर आव्हाड चर्चेत आले ते श्रीरामांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे। जानेवारी 2024 मध्ये एका कार्यक्रमात बोलताना आव्हाडांनी शिकार करून खाणारा राम आमच्या बहुजनांचा आहे, तुम्ही आम्हाला शाकाहारी बनवायला जात आहात, पण आम्ही रामाचा आदर्श पाळतो आणि आज आम्ही मटण खातो। राम शाकाहारी नव्हता, मांसाहारी होता। 14 वर्ष जंगलात राहणारा माणूस शाकाहारी अन्न शोधायला कुठं जाणार असं वादग्रस्त विधान आव्हाडांनी केलं होतं। यावरून हिंदुत्ववादी संघटनांनी जितेंद्र आव्हाडांवर जोरदार निशाणा साधला। तेव्हा जितेंद्र आव्हाड यांनी एक पत्रकार परिषद घेत याबाबत आपल्याकडे पुरावे असल्याचं सांगितलं होतं। वाल्मिकी रामायणातल्या अयोध्या कांडातले काही श्लोक वाचून दाखवत आव्हाडांनी आपलं बोलणं सिद्ध करण्याचा प्रयत्न केला। माझ्याकडे पुरावे आहेत, पण मला हा वाद वाढवायचा नाही, त्यामुळे मी माझ्या विधानाबद्दल खेद व्यक्त करतो असं त्यावेळी आव्हाडांनी सांगितलं होतं। मे 2024 मध्ये मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समावेश करण्याच्या विरोधात महाडच्या क्रांतीस्तंभ इथं मनुस्मृती दहन आंदोलन करण्यात आलं। त्यात जितेंद्र आव्हाड सहभागी झाले होते। तेव्हा त्यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडण्यात आला असा आरोप त्यांच्यावर झाला होता। यावरून आंबेडकरी अनुयायी, भाजप तसंच अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही आव्हाडांविरोधात आंदोलनं केली होती। तेव्हा आपल्याकडून हे चुकून झालं, मी मनुस्मृती असलेला कागद फाडत होतो, पण त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे हे माझ्या लक्षात आलं नाही, याबाबत नतमस्तक होऊन माफी मागतो असं आव्हाडांनी म्हणलं होतं। थोडक्यात विद्यार्थी राजकारणातून पुढे आलेले आव्हाड चर्चेत राहिले ते आपल्या आक्रमक भूमिकेमुळे, वादग्रस्त विधानांमुळे आणि राड्यांमुळेही। आताही आपला कार्यकर्ता नितीन देशमुखला पोलीस घेऊन जात असताना आव्हाड हे पोलिसांच्या जीप खाली जाऊन बसले। त्यांना पोलिसांनी फरफटत बाहेर आणलं। त्यानंतर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्यात आला। साहजिकच जितेंद्र आव्हाड पुन्हा एकदा चर्चेत आले ते राड्यामुळेच। या घडामोडींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय घडामोडी विस्ताराने जाणून घेण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।